नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे सेट नेट टेट एज्युमॉल या आपल्या लाडक्या चॅनलवरती। तर आपण आज काय करणार आहोत, तुमचा सेटचा जो पीवायक्यूचा सेशन आपण कंटिन्यूअसली सुरू केले आहेत। तर सेटच्या पीवायक्यू सेशनमधला आपण काय करत आहोत, डाटा इंटरप्रिटेशन आपण कंटिन्यूअसली घेत आहोत। वेगवेगळ्या म्हणजे जेवढे तुमचे पीवायक्यूज आलेले आहेत ते आपण पीवायक्यूज रोज घेत आहोत। वेगवेगळ्या प्रकारचे क्वेश्चन्स आहेत, आपण त्याला रोज टॅकल करायचं शिकतोय। हळूहळू काय होतं असते की तुमचं थोडं स्वतः जर तुम्ही करायला गेलात तर तुमचं काय होतं, नॉलेज ऑटोमॅटिकली किंवा तुमचं ऑटोमॅटिकली स्पीड वाढत आहे, बिल्टअप होत आहे। ठीक आहे, तर आता लास्ट पार्ट म्हणू शकतो आपण किंवा डाटा इंटरप्रिटेशन या सेक्शनवरती आलेले सर्वच्या सर्व प्रश्न घेतलेले आहेत। आजचं लेक्चर हे शेवटचं असेल की ज्याच्यामध्ये आपण डाटा इंटरप्रिटेशनवरती सगळे पीवायक्यू आपण कव्हर केलेले आहेत। आजचं लेक्चर सेशन संपलं आपलं, याचा अर्थ की आपले डाटा इंटरप्रिटेशन या सेक्शनवरचे सगळेच्या सगळे पीवायक्यूज कव्हर झालेले असतील। ठीक आहे, तर बघूया डाटा इंटरप्रिटेशनमध्ये काय असतं की तुम्हाला एक आलेख दिला असतो, एक ग्राफ असतो किंवा पाय चार्ट दिला असतो। त्या पाय चार्ट सॉल्व करायचा, म्हणजे डाटा दिला असतो तो इंटरप्रेट करून आपल्याला आन्सर काढायचे असतात। ठीक आहे, तर मग आता बघूया हा क्वेश्चन दिला आहे। ह्या क्वेश्चनमध्ये काय दिलं बघा, यूज द फॉलोइंग टेबल टू आन्सर द क्वेश्चन्स, डिस्ट्रीब्युशन ऑफ द एरियाज अंडर व्हेरियस फूड क्रॉप्स। म्हणजे काय आहे बघा, इथं दिले फूड क्रॉप, कोणते कोणते फूड किंवा कोणते कोणते अन्नधान्य वगैरे घेतलेले आहेत, आणि इथं काय दिले आपल्याला पर्सेंटेज ऑफ एरिया किती टक्के। आता राईस किती 20%, व्हीट 20%, बार्ली, ज्वार, बाजरा, मेज वगैरे हे असे एक म्हणजे फूड क्रॉप आणि त्यांचं पर्सेंटेज एरिया। म्हणजे समजा राईस 20% एरियावरती आहे, व्हीट 20% एरियावरती। तुम्ही ह्याच्या सगळ्यांचं जर बेरीज केली, ॲडिशन केलं तर हे झालं 50 आणि हे झालं 10, 60 आणि हे परत काय झालं बघा, हे परत 40 झालं असणार आहे, बरोबर। 28, 29, 30 बरोबर। म्हणजे जवळपास हे 100% एरियावरती म्हणजे 100% एरिया आपल्याकडे, त्या 100% एरियावरती कोणतं फूड किती % आहे हे दिलेलं आहे। तर हा एक चार्ट आहे, ह्याच्या बेसिसवरती आपल्याला क्वेश्चन्स आहेत। तर बघा पहिला क्वेश्चन बघा, परत मी तो चार्ट घेतलेला। पहिला क्वेश्चन काय विचारलं बघा, इफ द टोटल एरिया अंडर जवार इज 1.5 मिलियन एकर, जवारच्या अंडर किती आहे 1.5 मिलियन एकर एवढा एरिया असेल, तर व्हॉट इज द एरिया अंडर राईस, राईसच्या अंडर किती एरिया आहे। आता मला सांगा जवारचं पर्सेंटेज बघा, आता जवार म्हणलं आपल्याला फोकस करावं लागेल, डायरेक्टली काय विचारलं आपल्या जवारचं पर्सेंटेज किती वर मित्रांनो 5%, आणि जवारचा एरिया किती आहे 1.5 मिलियन स्क्वेअर, 1.5 मिलियन एकर, सॉरी 1.5 मिलियन एकर। आपण काय करायचं 1.5 लिहा, ते मिलियन वगैरे ते बघूया नंतर। ठीक आहे, जवारचा एरिया किती आहे 5% आहे, आणि त्याच्यावरती 1.5 मिलियन एकर एवढी लँडवरती 5% म्हणजे एवढी लँड आहे जवारची, आणि त्याच्यावरती 5% जवार झालेली आहे। ठीक आहे, त्यांनी विचारलं व्हॉट इज द एरिया अंडर राईस, तर राईस मला सांगा राईस कुठे आहे, राईसला 20% आहे। मग हे मला सांगा ह्या 5%ला जर मी इंटू 4 केलं किंवा गुणिले 4 केलं तर किती उत्तर आलं आपलं 20 आलं। मग ह्या 1.5ला मला मल्टिप्लाय 4 ने करावं लागेल। बघा 5%साठी तुमचा 1.5 मिलियन एकर एरिया आहे, 5%साठी 1.5 मिलियन एकर एरिया आहे। 20%साठी किती एरिया असेल, मग हे 5 गुणिले 4 केलं किंवा हा एरिया 5 होता, 4 पट वाढल्यावरती 20 झाला। मग इकडे पण 4 ने गुणावं लागेल, मग 15 काय होतं रे 6 होतं, 6.0 किंवा 6, म्हणजे आपलं उत्तर काय आलं 6 मिलियन एकर। 6 मिलियन एकर आहे का पहिलाच म्हणजे ऑप्शन आहे आपला, किंवा पहिल्या ऑप्शनमध्ये आपलं उत्तर आहे। समजलं का, त्यांनी काय दिलं बघा पर्सेंटेज दिलेले 5%साठी 1.5 मिलियन एकर आहे, 20%साठी किती, असं डायरेक्टली जरी केलं तरी तुमचं उत्तर येऊन जातं। ठीक आहे, तोंडी प्रश्न होता हा, सोपा होता। हां, नेक्स्ट क्वेश्चन दिला आपल्याला बघा, काय दिला क्वेश्चन आपल्याला, द फॉलोइंग टेबल शोज द डिस्ट्रीब्युशन ऑफ द कॅन्डिडेट्स हू अपेअर्ड फॉर द MBA एंट्रन्स। MBA एंट्रन्स असते माहिती आपल्याला, तर MBA एंट्रन्ससाठी काही मुलं परीक्षेला बसले होते एक्झामिनेशन, अँड द कॅन्डिडेट्स हू पास द एक्झामिनेशन इन 7 डिफरंट इन्स्टिट्यूशन। म्हणजे किती मुलं बसले आणि किती पास झाले, तर हे वेगवेगळे इन्स्टिट्यूशन आहेत। वेगवेगळे इन्स्टिट्यूशन म्हणजे कॉलेजचे नाव म्हणू शकतो आपण, किती बसले आणि किती पास झाले दिलेले, आणि सगळ्यात इथं काय दिलं आपल्या इथं पर्सेंटेजमध्ये दिलेलं आहे, इथं दिलेलं पर्सेंटेजमध्ये। तर टोटल एवढे मुलं बसलेत ॲपेअर झाली आणि टोटल त्याच्यामधले एवढे पास झाले, हे आपल्याला दिले पर्सेंटेजच्या फॉर्ममध्ये, इकडे मराठीमध्ये सांगितलेले आपल्याला। ह्याच्या बेसिसवरती आपल्याला क्वेश्चन्स आहेत, ते क्वेश्चन्स बघितल्यावर तुम्हाला समजेल। प्रश्न काय बघा पहिले, नंतर क्वेश्चन म्हणजे हे बघूया ग्राफ। व्हॉट इज द रेशिओ ऑफ द पास्ट कॅन्डिडेट्स टू द कॅन्डिडेट्स हू अपियर्ड फॉर द एक्झामिनेशन फॉर इन्स्टिट्यूट ए। बघा त्यांनी काय सांगितलं, इन्स्टिट्यूट ए वर फोकस करा। व्हॉट इज द रेशिओ ऑफ पास्ट कॅन्डिडेट किती रे, म्हणजे आपल्याला पूर्ण एच्या ह्या पूर्ण ह्याच्यावरती फोकस करायचा। आता त्यांनी काय विचारलं, व्हॉट इज द रेशिओ ऑफ द पास्ट कॅन्डिडेट्स टू द कॅन्डिडेट्स हू अपियर्ड फॉर द एक्झामिनेशन। पास्ट कॅन्डिडेट्स आणि अपियर कॅन्डिडेट्स, ठीक समजते। मला सांगा पास्ट कॅन्डिडेट्स एचे
ठीक आहे. एचे 5 कॅन्डिडेट कसं काढणार आपण बघा. एचे 5 सगळ्यात मी सगळे बद्दल बोलतोय. तर 5 कॅन्डिडेट्स एचे 5 कॅन्डिडेट तुम्ही कसं काढणार. 18% पास झालेले कितीपैकी 5700 पैकी. मग मी काय करणार 5700 इंटू 18/100. का बरं 18% पास झालेले. 0 0 0 0 कॅन्सल. 18चा टेबल म्हणा किंवा 18चा पाडा म्हणा. 18 पंचे 90 18 सका 200 18 7 2600. ठीक आहे. 6 आले हातचे आले 12. 18 पंचे 90 90 आणि 10 100 102 बरोबर ना. 18 गुणिले 57. 18 पंचे 90 18 सका 200 18 7 2600 126 ला 6 हातचे आले 12. 18 चोक 72 18 पंचे 90 90 आणि 12 90 आणि 12 इथं जर तुम्ही बघितलं 2 आणि 10 102. म्हणजे एवढे मुलं काय झाले आहेत पास झालेले एचे. बरोबर. कसं काढलं मी असं काढलं. त्यांनी का बरं काढलं मी. त्यांनी काय विचारलं व्हॉट इज द रेशिओ ऑफ द पास कॅन्डिडेट्स टू द ॲपियर कॅन्डिडेट. ॲपियर किती 22%. मग कोणाच्या 8550च्या. मग मला इथं लिहावं लागेल ॲपियर. मग किती आहे 8550च्या ॲपियर 22/100. हा 0 कटला. 5 दुने 10 आणि हा 11 झाला. ठीक आहे. नंतर आपण काय करू शकतो ह्याला ठीक आहे ह्याला 11 ने मल्टिप्लाय करा. 11 5 55 55ला 5 हातचे आले 5. परत 11 5 55 आणि 5 55 आणि 5 60 झाले. 0 हातचे आले 6. 11 8 88 88 आणि 6 8605 डिवायडेड बाय 2. परत डिव्हिजन करा. बेचोक 8 बेत्रिक 6 0. ठीक आहे. नंतर आपण काय म्हणू शकतो याला 0 झाले. नंतर बेदुने 4 आणि बेपंचे 10. ठीक आहे. बेपंचे 10. अरे हां आपल्याला रेशो काढायचा ना. रेशो काढायचा आहे आपल्याला. तर ॲपियर्ड काय विचारलं त्यांनी व्हॉट इज द रेशिओ ऑफ द पास कॅन्डिडेट्स टू द कॅन्डिडेट्स हू ॲपियर्ड फॉर द एक्झामिनेशन फॉर इन्स्टिट्यूट ए. इन्स्टिट्यूट एला किती मुलं पासचा रेशो आणि ॲपियरचा रेशो म्हणजे 8550 इंटू 22/100. तर आपण जर काढलं बघा इथं परत एकदा चेक करा. 0 0 कटला. 5 2 10 आणि 11 झाले. सॉरी बेपं हां इथं चुकलं आपलं. नाही इथं बरोबर आहे. 5 2 10 नाही बेपंचे 10 आणि इथं 11 पाहिजे. बेपंचे 10 आणि इथं 11 पाहिजे. हां इथं थोडं आपलं चुकलेलं. 1 मिनटं सांगतो काय झालं आपलं इथं. हे पहा इथपर्यंत बरोबर आहे आपलं. सांगतो इथं 1 मिनटं. हां इथं आता काय झालं बघा. इथं 0 0 कट झाला आपला. इथं राहिले 855 आणि इथं राहिले. नंतर मी काय केलं 2चा टेबल बेपंचे 10 आणि बे 11 20. बेपंचे 10 आणि बे 11 20 म्हणजे वर 11 पाहिजे. इथं परत 5 5 1 5 8तून 5 गेले खाली उरले 3 5 7 35 आणि 5 1 5. काय केलं समजलं का. 5 ह्या 855ला 5ने भागाकार केला. 5 1 5 8तून 5 गेले खाली उरले 3 35 झाले. 5 7 35 आणि 5 1 5 म्हणजे 171 गुणिले 11. 11 1 11 1 हातचा आला 1. 11 सरी 77 आणि 1 78ला 8 हातचे आले 7. 11 1 11 11 आणि 7 11 आणि 7 18. ठीक आहे. 1881 हे झाले ॲपियर्ड आणि पास. ठीक आहे. ॲपियर्ड आणि पास. मग ह्यांनी काय विचारलं आपल्याला रेशो कसा आहे कोणता पास कॅन्डिडेट्स टू द ॲपियर कॅन्डिडेट. पास किती आहेत आपले 10 1026 आणि 1881. रेशो काढा बघा इथं 1026 आणि 1881. ठीक आहे. 16 17 18 2 1 3 आणि 6 बघा बेरीज करा यांची. 2 1 3 आणि 6 9 8 8 16 17 18 म्हणजे 3 भाग जातो याला. ठीक आहे. 3 भाग केला. 3 त्रिक 9 10तून 9 गेले खाली उरला 1 3 चोक 12 3 दुने 6. ठीक आहे. इथं परत 3 सका 18 परत 3 दुने 6 8तून 6 गेले खाली 2 3 7 21 परत 6 आणि 2 8 8 आणि 7 15 4 आणि 3 7 आणि 2 9 परत 3 भाग जातो. ठीक आहे. बघा 342 आले. इथं 627 राहिले. परत 3 भाग झालं गेला. 3 1 3 1 3 3 1 3 परत 3 1 3 परत एकदा परत 3 चोक 12 परत 3 दुने 6 0 3 9 27. ठीक आहे. तर पुढं काय झालं 114/209 किंवा 114/209. जर तुम्ही 19चा पाडा म्हणला ठीक आहे 19 तर 19 किंवा 19 6 जा 114 म्हणजे इथे 6 आले. इथं 209/1 म्हणजे 209ला 19 पर डिवाइड करा. 19 1 जा 1 म्हणजे 19. 1 उरला 20 मधून 19 गेला 1 उरला परत 1 उरला पण 91 जा 1 म्हणजे 19 1 19 म्हणजे 6/11 किंवा 6/11. ऑप्शन नंबर सी आलेलं आपलं. ऑप्शन नंबर आपलं सी आलेला आहे. समजते का. तर हे ऑप्शन नंबर सी आपण सॉल्व केले. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला त्याच्याच बेसिसवरती प्रश्न आहे. ठीक आहे. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ द पास कॅन्डिडेट्स
अमॉंग द कॅन्डिडेट्स हू अपीयर्ड इन इन्स्टिट्यूट बी अँड सी टुगेदर. बघा प्रश्न काय आहे, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ द पास कॅन्डिडेट्स अमॉंग द कॅन्डिडेट्स हू अपीयर्ड इन इन्स्टिट्यूट बी अँड सी. बी आणि सी वरती फोकस करा फक्त. आता बी आणि सी बद्दल विचारलंय. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ द पास कॅन्डिडेट्स. पास कॅन्डिडेट किती बी आणि सीचे बघा, दोघांची मिळून बेरीज किती झाली 17 आणि 30, 30 झाली, 30%. व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ द पास कॅन्डिडेट्स अमॉंग द कॅन्डिडेट्स हू अपीयर्ड इन इन्स्टिट्यूट बी अँड सी टुगेदर. त्यांचं काय म्हणणं आलं की समजा व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ पास कॅन्डिडेट, असे बी आणि सीचे मिळून एकत्र पास कॅन्डिडेट किती असतील, ठीक आहे, हू अपीयर्ड इन द इन्स्टिट्यूट बी अँड सी टुगेदर. मग पहिले हे काढा पर्सेंटेज, ठीक आहे. मग आता कसं काढलं आपलं बघा, 5700 अपॉन 100. कसं केलं मी, हे 5700 टोटल मुलं पास झालेले आहेत, ठीक आहे. त्याच्यात हे दोघांची बेरीज किती झाली, 7 3 10, 1 1 2 30, 30 झाली. म्हणजे 5700च्या 30% ते उत्तर काढायचं आपल्याला. हा 0 हा 0 कटला, हा 0 हा 0 कटला, ठीक आहे. 57 गुणिले 30 किंवा हे 0, 3 7 21 ला 1 हातचे आले 2, 3 5 15 आणि 2 17. हे झालं आपलं 1710. हे झालं 1710. हे काय आहे, बी आणि सीचे टुगेदर मिळून पास झालेली मुलं आहेत, बी आणि सीचे टुगेदर. त्यांनी काय विचारलं आपल्याला, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ पास कॅन्डिडेट अमॉंग द कॅन्डिडेट्स हू अपीयर्ड इन इन्स्टिट्यूट बी अँड सी टुगेदर. बी अँड सीचे टुगेदर मिळून म्हणजे ह्यांनी काय विचारलं माहिती आहे बघा परत एकदा, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ द पास कॅन्डिडेट्स. पास कॅन्डिडेटचं पर्सेंटेज आपल्याला काढायचं आहे, ठीक आहे. पहिला प्रश्न डाऊट समजला आपल्याला. कोणाचं, अमॉंग द कॅन्डिडेट्स हू अपीयर्ड इन इन्स्टिट्यूट बी अँड सी टुगेदर. ह्यांचं एकत्र पर्सेंटेज किती आहे हे विचारलं आपल्याला. मग आता मला सांगा मग कसं करणार आपण, तर हे सगळे टोटल किती बघा, म्हणजे त्यांचं म्हणणं आहे सगळे मुलं 5700 आहेत, त्याच्यापैकी 1710 बी आणि सी टुगेदर आहे, ह्यांचं पर्सेंटेज किती आहे, तर असं काढायचं आहे. मग 19 तर पाडायचं तुम्हाला, 19 3 7 सॉरी किंवा 0 0 कट करून टाका. आता काय राहिलं बघा, ते इथं राहिलं 1710 अपॉन 57 राहिलं, ठीक आहे. मग 19 3 57, ठीक आहे. 19 3 57, इथं परत 19चा टिप म्हणला आपण, 19 म्हणजे 19 5 55 19 14 19 33 19 52 19 9 बघा, 19 9 71 करून बघा, म्हणजे 19 9 हे झाले 90 झाले 90, ठीक आहे. म्हणजे हे झाले 90 आणि झाले 30. हां, इथं काय करायचं त्यांनी विचारलं, व्हॉट इज द पर्सेंटेज ऑफ द पास कॅन्डिडेट्स अमॉंग द कॅन्डिडेट्स हू अपीयर्ड इन इन्स्टिट्यूट बी अँड सी टुगेदर. पर्सेंटेज ऑफ पास कॅन्डिडेट्स कोणापैकी जे अपीयर झाले त्यांच्यापैकी. म्हणजे इथं परत हे जे करायचं काय करायचं आपले बघा, 15 10 की झाले 25, हे झाले 25. मग हे पण काढलं आपल्याला. म्हणजे कसं बघा आता 8550चे 25%, ठीक आहे. हा 0 हा 0 कटला, 5 2 10, 5 5 25, ठीक आहे. नंतर काय म्हणू शकतो आपण त्याला, पे एक बे हे झाले 2.5. म्हणजे 855ला 2.5ने गुणाकार करायचा, 855ला 2.5ने गुणाकार करायचा. 25 600ला 5 हातचे आले 12, 25 600 600 आणि 12 600 म्हणजे 125 135 137ला 7 हातचे आले 13, 25 8 200 200 आणि 13 200 आणि 13 किती झाले 3 1 2 213 213 आणि पॉईंट नंतर एक संख्या म्हणजे 2100. हे झालं आपलं उत्तर 2137.5. आता ह्याचं आता काढायचं की बी आणि सी ॲपियर किती झाले आणि पास किती झाले. मग कसं करू आपल्याला बघा 2137.5 आणि इथं काय झालं 1710. आता पॉईंट उडून टाकतो, मग इथं 0 येईल एक्स्ट्रा आणि हे 5 इथं असं होईल, पॉईंट उडून टाकला मी, ठीक आहे. इंटू 100 आहे तसंच करायचं आहे. मग आता ह्याला काय करायचं आपल्याला भागाकार करायचा आहे. तुम्ही जर हे कॅल्क्युलेशन केलं तर हे येतं ॲप्रॉक्सिमेटली 80%. किती येत आहे ॲप्रॉक्सिमेटली आपलं उत्तर येतं 80%. डायरेक्टली उत्तर काढू शकता तुम्ही, ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय दिलं आपल्याला, विच इन्स्टिट्यूट हॅज द हायेस्ट पर्सेंटेज ऑफ द कॅन्डिडेट्स पास टू द कॅन्डिडेट्स ॲपियर्ड. कोणत्या इन्स्टिट्यूटचं त्यांचं म्हणणं आलं की हायेस्ट पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट, त्यांचं म्हणणं आलं की कोणतं इन्स्टिट्यूट असं आहे
की ज्याचं हायेस्ट पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट्स पास टू द कॅन्डिडेट्स अपियर्ड, म्हणजे पास झालेले किती आहेत अपियर झालेपेक्षा. मग आपल्याला काय करायचं आहे, पास झालेले पर्सेंटेज काढत चालायचे सगळ्यांचे. मग इथं किती दिले, BCFE विच इन्स्टिट्यूट हॅज द हायेस्ट पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट्स पास. मग आपण फक्त फोकस करायचा इथं B, नंतर C, नंतर F आणि E, किंवा E आणि F 9 आणि 15 ह्यांच्या म्हणजे 17%, 5700चे 17%, 5700चे 13%, 5700चे पुन्हा 15%. जे हायेस्ट येईल ते आपलं उत्तर असणार आहे, ते आपलं उत्तर असणार आहे. तर ते जर तुम्ही करायला घेतलं तर तुम्हाला समजते विच इन्स्टिट्यूट हॅज द हायेस्ट पर्सेंटेज ऑफ कॅन्डिडेट्स पास टू द कॅन्डिडेट्स अपियर्ड. तर कोणतं इन्स्टिट्यूट आहे की जे हायेस्ट विद्यार्थी पास झालेले आहेत. तर तुम्ही जर काढलं तर त्याचं उत्तर डायरेक्टली येते B उत्तर येते. त्याचं काय ऑप्शन येतं, पर्याय क्रमांक A त्याचं उत्तर येत आहे B आन्सर येत आहे, त्याचं B आन्सर येत आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स पास फ्रॉम इन्स्टिट्यूट्स A and D टुगेदर exceeds the number of candidates appeared from institute C and E together by. काय विचारलं बघा, नंबर ऑफ कॅन्डिडेट्स पास फ्रॉम इन्स्टिट्यूट A and D टुगेदर. पास बघा, पास 6 कॉलम आहे, A आणि D टुगेदर हे किती पास झाले. नंबर ऑफ कॅन्डिडेट्स पास फ्रॉम इन्स्टिट्यूट A and D टुगेदर एक्सिड्स द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स ॲपियर फ्रॉम इन्स्टिट्यूट C आणि E. C आणि E ॲपियर्ड, C आणि E ॲपियर्ड. समजतं, म्हणजे त्यांचं म्हणणं आलं की ह्याचं पर्सेंटेज काढा एकत्र आणि ह्याचं पर्सेंटेज काढा एकत्र ह्याच्या कंपॅरिझनमध्ये, आणि जास्त कोणाचं सांगायचं. मग काय करू आपल्याला बघा, 18 आणि 16 किती होतात, 34%, 34%. कोणाच्या 34% होतात, हे होतात 5700च्या होतात, 5700च्या. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 34 गुणिले 57. ठीक आहे, 34 गुणिले 57 किंवा 34 × 57 करा इकडं. 57 × 34, 4 7 चौक 28 ला 8 हातचे आले 2, 4 पंचे 20 आणि 2 22, प्लस 3 7 21 ला 1 हातचे आले 2, 3 5 15, 15 आणि 2 17, 8 3 9 1. उत्तर आलं आपलं 1938. ठीक आहे, उत्तर आलं 1938. त्यांनी काय विचारलं, द नंबर ऑफ कॅन्डिडेट्स पास फ्रॉम इन्स्टिट्यूट A and D टुगेदर. A आणि D चे मिळून एकत्र पास किती झालेले, तर एकत्र झाले 1938 पास झाले. नंतर काय विचारलं, हे एक्सीड किती नव्हतात कोणाला, C आणि E चे टुगेदर ॲपियर. C आणि E चे टुगेदर ॲपियर किती झाले, 10 आणि 18 म्हणजे 8550च्या 18%, 8550 18%. 0 कॅन्सल, 0 कॅन्सल, 2 9 18, 2 5 10. ठीक आहे, परत 5 1 5, 8 2 5 गेले खाली 3, 5 7 35, 5 1 5 म्हणजे 9 गुणिले 171, 9 1 9, 9 7 63 ला 3 हातचे आले 6, 9 1 9, 9 आणि 6 15, 1539. हे आलं 1539. मग हे एक्सीड किती होतात, तर वजबाकी करा. 1938 मोठे का 1539, 1938 मधनं 1539 मायनस करा. 18तून 9 गेले 9, 13तून 4 गेले 9, परत हातचा आले 1, 9तनं 6 गेले 3 आणि 0 ला 0 म्हणजे उत्तर आलं 399. पर्याय क्रमांक C 399. A आणि D चे टुगेदर पास झालेले किती, 1938. C आणि E चे टुगेदर ॲपियर झालेले किती आहे, 1539. तर ह्यांचा फरक किंवा ह्यांचा डिफरन्स किंवा ह्या गोष्टी किती आहेत, 399 जास्त आहेत. हे आपलं डायरेक्टली उत्तर आपण काढलेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, 7 गावामधील 1997 मधील लोकसंख्येचे प्रमाण काय दिलं, लोकसंख्या दिले आणि दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या, म्हणजे टोटल लोकसंख्या किती गावाची एवढी दिलेली आहे, आणि मग पर्सेंट दारिद्र्य रेषे म्हणजे ह्या लोकसंख्येचे हे पण पर्सेंटेजमध्ये आहे, हे पण पर्सेंटेजमध्ये आहे. पण मग त्याचा अर्थ कसा समजून घ्यायचा तो आपल्याला क्वेश्चननुसार समजेल. ठीक आहे, बघा काय दिलं, फाइंड द पॉप्युलेशन ऑफ व्हिलेज क्यू. व्हिलेज क्यू कुठे बघा, इथं ह्याच्यावर फोकस करा. ठीक आहे, फाइंड द पॉप्युलेशन ऑफ व्हिलेज क्यू. सॉरी, इफ द पॉप्युलेशन ऑफ व्हिलेज M बिलो पॉवर्टी लाईन, म्हणजे आपल्याला एमचं बिलो पॉवर्टी लाईन दिलेलं आहे. एमचं बिलो पॉवर्टी लाईन दिलेलं आहे 12160. बघा, एमचं बिलो पॉवर्टी लाईन दिलेलं आहे 12160. समजते का, एमचं बिलो पॉवर्टी लाईन म्हणजे आता बघा, एमचं 38% किती आहे 12160. हे बिलो पॉवर्टी लाईन आहे एमचं. मग एमसाठीच आता बघा मी काय म्हणतो तुम्हाला, एमसाठीच मला 100% पाहिजे असतील, टक्के लिहून इथं, तर एक्सची किंमत किती येईल, तर किती येणार. म्हणजे कसं केलं बघा मी, त्यांनी काय दिलं बघा, समजा हे गाव आहे, हे सगळ्यांची बेरीज जर केली ना तुम्ही, ही सगळ्यांची बेरीज 100 येते, सगळ्यांची बेरीज 100 येते. ठीक आहे, समजलं. मग त्या गावामध्ये समजा 100 लोक आहे, 100 पैकी 16 लोक हे आहेत, तर 16 पैकी 38% लोक बिलो पॉवर्टी लाईनचे, 15 पैकी 52% लोक बिलो पॉवर्टी लाईनचे. त्याचा असा अर्थ घ्यायचा.
मग त्यांनी काय दिलं आपल्याला, यमसाठी बिलो पॉवर्टी लाईनचे लोक 38% आहेत, ज्याचं की प्रमाण आहे 12,160 किंवा 12,160 नंबर आहे, तेवढे लोक आहेत. ठीक आहे, समजलं मला. मग त्यांनी काय, मग आपण काय करायचं, टोटल लोक काढून अगोदर 38% म्हणजे किती झाले, 12,160 झाले असं सांगितलं आपल्याला त्यांनी. मग टोटल लोक काढतो मी अगोदर. मग टोटल लोक काढूया. टोटल लोक कसं काढणार बघा, आता इथे दिलेलं आहे. मग एकची किंमत कसं करणार तुम्ही, 100 गुणिले 12,160 भागिले 38 भागिले 38. 100 गुणिले 12,160 भागिले 38 केलं तर डायरेक्टली तुम्हाला 100% लोक किती असतील, म्हणजे मग पूर्ण हे तुमचं येऊन जाईल, म्हणजे हे 16चा आकडा येऊन जाईल तुम्हाला किती आहे. ठीक आहे, समजलं. आता बघा एकदा काय करलं आपल्याला, 19 पहिले काय करतो 2 ने, 1050 1019. ठीक आहे, इथे डायरेक्ट कट झाला. 19च्या पाड्याने ह्याला भाग जाईल माझ्या हिशोबाने, त्याशिवाय त्यांनी तसा त्यांनी आकडा दिला नसतो. मग 19 दूने 38, 19 3 76, 19 दूने 38, 19 57, 19 76, 19 5 95, 19 5 95, 19 सख 14 हां 19 बघ इथं वाटलंच करून बघतो, 12,160, 19 सख 14, 19 सख 14 114. ठीक आहे, 7 उरले 76, 19 चौक 76 आणि 0, उत्तर आलं 640. म्हणजे 50 गुणिले 640 उत्तर आलं. हा 2 0 लिहून काढले, 5 चौक 20ला 0, हातचे आले 2, 5 सख 30 आणि 2 32, उत्तर आलं आपलं 32,000. उत्तर काय आलं आपलं 32,000. म्हणजे हे 32,000 काय माहिती का, हे 32,000 म्हणजे हे 16% लोक आहेत. समजलं का कसं केलं मी. त्यांनी काय दिलं तर आपल्याला 38% लोक बिलो पॉवर्टी लाईनचे म्हणजे 12,160 आहे, बरोबर. मग 100% लोक किती असतील, तर 100% लोक असतील 32,000. 100% लोक असतील 32,000. मग 100% जर 32,000 असतील तर मला काय म्हणायचं, 100% 32,000 आले रे आले, बरोबर आले. मग त्यांनी काय विचारलं, फाइंड द पॉप्युलेशन ऑफ व्हिलेज क्यू इफ द पॉप्युलेशन ऑफ व्हिलेज एम. पॉप्युलेशन ऑफ व्हिलेज क्यू काढायचं म्हणजे बघा आता 16%ला, आता इथं बघा आता आपलं उत्तर येणार 16%साठी 32,000 आहे, 16%साठी 32,000 आहे. तर 11% पॉप्युलेशन ऑफ क्यू 11% किती, मग परत क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणजे काय ना बघा इथं 11 गुणिले 32,000 भागिले 16. ठीक आहे, मग परत 11 गुणिले 16 1 16 16 32 1 2 3 0 म्हणजे बघा 1 2 3 0 0 0 0 11 दुने 22, उत्तर आलं आपलं 22,000. पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी. कसा काढला, फाइंड द पॉप्युलेशन ऑफ व्हिलेज क्यू. क्यूचं पॉप्युलेशन पाहिजे आपल्याला, जे की दिले 11%मध्ये, आणि यमचं बिलो पॉवर्टी लाईनचं 38% दिले. यमचं बिलो पॉवर्टी लाईनचं 38%चं एवढं आलं, तेवढं समजलं. मग यमचं पूर्ण किती असलं पाहिजे पॉप्युलेशन, 38% म्हणजे एवढे, 100% म्हणजे किती 32,000. म्हणजे यमचे 100% झाले 32,000. पण यमचा पार्ट किती आहे, फक्त 16%चाच पार्ट आहे. मग यमचा 16%चा पार्ट 32,000ला इक्वेट केला आणि क्यूचा आपल्याला 11%चा पार्ट म्हणजे किती तो काढायचा. तर उत्तर आलं आपलं 22,000. म्हणजे 22,000 लोक पॉप्युलेशन असणार आहे किंवा 22,000 लोक असतील कोणाचे, क्यूचे. ठीक आहे, तसा प्रश्न दिला नेक्स्ट. इफ द पॉप्युलेशन ऑफ द व्हिलेज पी इन 1997. आता हे काय सगळा मॅप, हा सगळा ग्राफ आपल्याला 1997 दिलेला आहे, त्याच्यामुळे ते कन्फ्यूज होऊ नका. परत 1997ला किती, 98ला किती, काही कन्फ्यूज होऊ नका. 97चं सगळं दिलंय. इफ द पॉप्युलेशन ऑफ व्हिलेज पी इज 32,000. पॉप्युलेशन ऑफ व्हिलेज पी, व्हिलेज पी म्हणजे किती बघा, पॉप्युलेशन दिलं म्हणजे ह्या 16%चा आकडा किती आहे 32,000 आहे. पॉप्युलेशन ऑफ द व्हिलेज पी 32,000. देन व्हॉट विल बी द पॉप्युलेशन ऑफ व्हिलेजियन. पॉप्युलेशन ऑफ व्हिलेजियन बिलो पॉवर्टी लाईन. बघा आता पॉप्युलेशन ऑफ व्हिलेजियन बिलो पॉवर्टी लाईनचं काढायचं आहे, हे काढायचं आपल्याला, हे दिले हे काढायचं आहे. ठीक आहे, मग मला हे बघा आता कसं करणार मी, 16%ला 32,000 तर 15%ला किती ते मला काढावं लागेल. समजतंय बघा, आता 16%ला 32,000 होते तर 15%ला किती, 15%ला किती, एक्स करायचं. मग 15 गुणिले 32,000 भागिले 16. ठीक आहे, 16 1 16 16 दुने 32 1 2 3 0 परत 1 2 3 0 आणि 15 दुने 30, 30,000. म्हणजे हा आता बघा 15% म्हणजे हा आला 30,000. आणि ह्याच्या 52% काढायचे. आता ह्याच्या 52% काढलं की तुमचं ऑटोमॅटिकली काय येतं, बिलो पॉवर्टी लाईनचं यनचं पॉप्युलेशन येते, जे की विचारलेलं व्हॉट इज द पॉप्युलेशन ऑफ द व्हिलेज यन बिलो पॉवर्टी लाईनसाठी. मग मला सांगा 30,000चे 52% काढायचे. सोपं एकदम, 30,000च्या 52% करायचे आहेत. 30,000च्या 52% करायचे. 0 2 0 कटले, 2 0 कटले, 52 गुणिले 300, 2 0 लिहून काढले, 3 2 6 3 5 15 म्हणजे 15,600 उत्तर पाहिजे. आहे का 15,600? आहे. 15,600 आणि 16,500 पण आहे कन्फ्युजनसाठी आपल्याला. तर पर्याय क्रमांक बी आला 15,600. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. हां, तर अशा प्रकारे आपण काय केलेलं आहे, क्वेश्चन्स आपले
डाटा इंटरप्रिटेशन या टॉपिकवरचे सगळेच्या सगळे क्वेश्चन आपण संपवलेले आहेत. जेवढे PYQ आले होते सगळे संपलेले आहेत. एक सुद्धा PYQ आपण सोडलेला नाही आहे. आता सगळ्यात मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, ज्या विद्यार्थ्यांना वाटते की मार्गदर्शनाची गरज आहे किंवा त्यांना क्लास करायला पाहिजे की जेणेकरून त्यांचा रिझल्ट येईल किंवा थोडा अभ्यास कमी पडतो किंवा स्वतःहून होत नाही, तर त्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे किंवा न्यूज आहे. पेपर 1साठी जो की कंपल्सरी सगळ्यांना आहे, त्याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, लाईव्ह आणि रेकॉर्डेड बॅच घेणार आहोत. डेली 2 तास लेक्चर होणार आहे, रेकॉर्डिंग लेक्चर, लाईव्ह लेक्चर होणार आहे, रेकॉर्डिंग स्वरूपात पण होणार आहे. सगळे टीचर्स आपले अनुभवी किंवा एक्सपिरियन्स टीचर आहेत. सरावासाठी सगळ्यांना फ्री टेस्ट सिरीज देण्यात आलेली आहे. सेपरेट PYQ सेशन आहेत सगळ्यांचे, सगळे सेपरेट PYQ सेशन आपण ऑलरेडी घेतलेत. ॲपमध्ये पण अजून उरलेले घेणार आहोत, यूट्यूबला पण चालणार आहे सगळ्या गोष्टी. अनलिमिटेड व्ह्यू आहेत. एक टॉपिक किंवा एखादं लेक्चर तुम्ही अनलिमिटेड वेळेस कितीही वेळेस रिपीट बघू शकता. व्हॅलिडिटी ह्याची किती आहे मित्रांनो, 1 इयरसाठी व्हॅलिडिटी आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही प्राईज सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त आणि फक्त ओनली 999 रुपयामध्ये मिळणार आहे, की जी की मार्केटमध्ये सगळ्यात कमी प्राईज आहे. ठीक आहे, कंपॅरिझनमध्ये जी क्वालिटी आपण देतो आहे. जर काही डाऊट असला 8010 80 28 64 ह्यावर कॉल करा किंवा खालच्या नंबरवरती कॉल करा. असा इज्युमॉलचा लोगो आपला गुगल प्ले स्टोरवरती दिसतो तुम्हाला. प्ले स्टोरवर ॲप डाउनलोड करून तुम्हाला हा ॲप घेतल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी करता येतील. आता मेन सगळ्यात गोष्ट की फॅकल्टी कोण आहे, तर फॅकल्टी बघा, सगळे फॅकल्टीचे नावच दिलेले आहे बघा. डॉक्टर निलेश सर आहेत, त्यांची PhD झालेली आहे. सरांची PhD झालेली आहे. PhD इन फिजिक्स आहे. नेट क्वालिफाईड आहे 7 वेळेस, सेट क्वालिफाईड आहे आणि टीचिंग एक्सपिरियन्स 15 इयर्सचा आहे. हे शिकवणार आहेत ॲप्टिट्यूड, रिसर्च ॲप्टिट्यूड, टीचिंग ॲप्टिट्यूड आणि कम्युनिकेशनचा पार्ट शिकवतील. मयूर सर शिकवतील, ज्यांनी की इंटरव्ह्यू दिला आहे 3 वेळेस, टीचिंग एक्सपिरियन्स आहे 9 इयर्सचा. हे शिकवतील कॉम्प्रेन्शन, हायर एज्युकेशन आणि पीपल डेव्हलपमेंट वगैरे हा पार्ट शिकवणार आहेत. मी शिकवणार आहे मॅथमॅटिकल रिजनिंग आणि लॉजिकल रिजनिंग. अमोल टाके सर MTech झालेला आहे, 7 वर्ष एक्सपिरियन्स आहे. ते शिकवतील डाटा इंटरप्रिटेशन आणि ICT म्हणजे इन्फॉर्मेशन आणि कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. हे सगळे लेक्चर सगळ्यांचेच तुम्ही PYQ स्वरूपात ऑलरेडी आपल्या चॅनलला आहेत, बघितले असतील. आणि लेक्चर कसं वाटलं प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा, जेणेकरून सगळ्यांना ह्या गोष्टीचा फायदा होईल आणि आम्हाला पण वाटेल की आपण ज्या गोष्टी करतोय त्या तुमच्यापर्यंत योग्य स्वरूपात पोहोचत आहेत. ठीक आहे. आणि अजून जर काही डाऊट असेल कोणत्याही विषयाबद्दल, कोणत्याही परीक्षेबद्दल, प्लीज तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकतात किंवा कॉल करू शकता. आणि जर एखादा प्रॉब्लेम समजला नाही किंवा एखादी कन्सेप्ट समजली नाही, तीसुद्धा गोष्ट तुम्ही कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. ठीक आहे. आज इथं थांबूया, लवकरच भेटूया परत पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.